नमस्कार. राजकारण राजकारण आणि राजकारण. सैनिक समाज पार्टीच्या सिटिझन सोल्जर आणि मी सुद्धा राजकारण हा एकमेव ध्यास घेतलेला आहे. कोणी म्हणतात की राजकारण हे अल्पवयात केलं पाहिजे, परंतु अल्पवयात जे राजकारण सुरू केलेले लोक आहेत ते वंशवादी आहेत, भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे आहेत, गुंड प्रवृत्तीचे आहेत. सैनिक समाज पार्टीचे राजकारण करण्यास निघालेले हे जे नेते आहेत हे मेजर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ह्या ज्येष्ठ नागरिकाच्या सल्ल्यानेच आम समाजातील भित्रा नागरिक या प्रस्थापित घराणे पक्षाच्या नेत्यांना डोळे वटारण्याची हिंमत करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने हाती घेतले आहे. त्यांना सावध करायचं आहे की तुम्ही कोणालाही भिण्याचं कारण नाही, कारण कोणीही पॉवरफुल नसतो, कोणी गॉडफादर नसतो, कोणीही सुरक्षित नसतो. हे समोर आलेलं आहे. कारण काही लोक, हे राजकीय लोक एखाद्याला बॉडीगार्ड नेमतात, स्वतःचा बॉडीगार्ड, पोलीस बॉडीगार्ड किंवा पोलिसांकडे धाव घेतात वगैरे वगैरे. ह्या गोष्टीचा जे बॉडीगार्ड आहे तो काही कोणाला यमराजापासून सुटका करत नाही, यमराजाच्या पासून त्याची बॉडीचं संरक्षण करत नाही. हे सैनिक समाज पार्टीचे सिटिझन सोल्जर देशसेवा करत असताना शिकून आलेले आहेत आणि तिथली जी संस्कार आहेत, तिथली जी शिक्षण आहे, तिथली जे धैर्यवान शौर्यवान विचारधारा आहे तीच आम समाजातील नागरिकांनी अवलंबायची आहे. कारण आम समाजातला नागरिक कोणालाही घाबरत बसतो. छोट्या मोठ्या नगरसेवक, आमदार, खासदार कोण जवळ असेल त्यांना घाबरत बसतो. त्याच्यामुळं काय, ह्या समाजाला लोकशाहीची फळं चाखता आली नाहीत. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. कोणीतरी गाव पातळीवरचा असेल, परिसरातला असेल, तालुका पातळी, ते गुंडे असतात जे हे भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या तिकिटावर उभे राहतात. ते गुंडे असतात आणि अशा गुंड्याला न घाबरण्यासाठी समाज तयार करायचा आहे. अशा गुंड्याला घाबरायचं कारण नाही. तो काही सुपर पॉवर नाही, परफेक्ट नाही, सुपर ह्युमन नाही. अशा गुंड्यांच्या दहशतीतून समाजाला बाहेर काढायचं हे राजकारण आहे. हे सैनिक समाज पार्टीने राजकारण सुरू केलेलं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीच्या ज्येष्ठ, सुज्ञ, सुशिक्षित, इमानदार, टॅलेंटेड नागरिकांनी आम समाजाला सावध केलं आहे, शिक्षण दिलं आहे आणि त्यांना आधार दिला आहे की राजकारण करताना म्हणजे मतदान करताना सुद्धा कोणाच्याही लालचीत जायचं नाही, बळी पडायचं नाही, डरायचं नाही, घाबरायचं नाही, भित्र व्हायचं नाही. शौर्याने जीवन जगायचं. पहिलं तुम्ही आपण स्वावलंबी जीवन जगण्याचं शिकलात तरी राजकारणामध्ये यशस्वी होणार आहात. म्हणून आम समाजातील नागरिकांना ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी, सैनिक समाज पार्टीचं ध्येय, सैनिक समाज पार्टीची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सैनिक समाज पार्टीबरोबर यावं असं आव्हान केलं आहे. आणि हेच आमचं सैनिक समाज पार्टीचं राजकारण आहे आणि याच राजकारणामध्ये आम समाजातील नागरिक जोडत चालला आहे. त्यामुळे सर्व जोडत चाललेल्या नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.